देवाने दिलेली शांती ही एक संपूर्णता, शांतता आणि परिपूर्णतेची आहे. ती केवळ संघर्ष किंवा बाह्य शांततेचा अभाव नाही, तर जीवनातील वादळ आणि आव्हानांमध्येही एखाद्या व्यक्तीमध्ये देवाची उपस्थिती आहे. जीवनाच्या वादळामध्ये देवाने दिलेली शांती अनुभवण्यास आपणास आवडेल काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, चिंता ही त्रासदायक आहे. चिंता ही स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य बिघडवते. चिंता आमची झोप उडवते. चिंता आमच्या अंतःकरणात भीती निर्माण करते. पण काय या चिंतेपासून आम्ही स्वतःला दूर करू शकतो? प्रियांनो, आज आपण ज्या वचनांचे अध्ययन करणार आहोत त्याद्वारे या चिंतेवर आपण मात कशी करावी आणि आमच्या जीवनात देवाने दिलेली शांती कशी आणावी याविषयी शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही सध्या नवीन करारातील फिलिप्पियरास पत्र या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आपण नेहमी म्हणतो, काळज्या कोणाला नसतात? राजाही चिंतामुक्त असू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला चिंतामुक्त जीवन कसे जगायचे ते शिकवते. पौलाने फिलिप्पीतील विश्वासणाऱ्यांना सांगितले की त्यांनी कशाचीही काळजी करू नये, तर सर्व गोष्टींकरिता प्रार्थना करावी आणि परमेश्वराने आमच्या प्रार्थना ऐकल्याच आहेत असा विश्वास ठेवून आभार प्रदर्शनासह आम्ही आमच्या विनवण्या देवाला सादर कराव्यात. आपण ते वचन पुन्हा वाचूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 6 वचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. परमेश्वर आमच्या प्रार्थनांना उत्तर देत नाही असे कधीही होत नाही. फक्त एवढेच की तो आमच्या प्रार्थनांची आम्हाला हवी तशी आमच्या इच्छेनुसार उत्तरे देत नाही. आणि त्याच्याकडे तुम्ही तुमच्या सर्व लहान व मोठ्या विनंत्या घेऊन जाऊ शकता. त्या सर्व देवाकरिता लहान सहान गोष्टी आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वराला काही एक अशक्य नाही. पनामा कालव्याचे बांधकाम चालत असताना सुरुवातीला मोठ्या अधिकाऱ्यांना 2-3 वेळा अपयश आले. परंतु नंतर त्यांनी सर्व चुकीच्या मार्गांना टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हा मोठा प्रकल्प यशस्वी होण्याकरिता त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली आणि कामावर असलेल्या कोणालाही सुट्टी दिल्या गेली नाही. त्या उलट कामगारांच्या कुटुंबियांना त्यांच्याबरोबर राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली. एका तरुण इंजिनियरलाही त्याच्या पत्नी व मुलासह तेथे पाठविण्यात आले आणि मलेरियाचा धोका टाळण्याकरिता त्यांना हाऊस बोटवर ठेवण्यात आले. रोज संध्याकाळी हा इंजिनियर आपल्या पाण्यातल्या घराकडे छोटी नाव वल्हवत जात असे. एके संध्याकाळी तो आपल्या कामाचे मोठे मोठे नकाशे समोर ठेवून बसलेला असताना त्याचा लहान मुलगा त्याच्याजवळ खाली पायाशी खेळत होता. अचानक हा मुलगा रडू लागला. त्याच्या खेळातल्या गाडीचे चाक निखळले होते. या छोट्या मुलाने ते चाक बसविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही आणि शेवटी तो अतिशय दुःखी व निराश होऊन रडू लागला. त्याच्या वडिलांनी तो कामात व्यत्यय आणत आहे म्हणून त्याला मारले नाही किंवा खोलीच्या बाहेर हाकलून दिले नाही, तर त्यांनी त्या मोठ्या कालव्याचे ते नकाशे बाजूला ठेवले आणि त्याला त्याच्या रडण्याचे कारण विचारले. त्या लहान मुलाने आपल्या वडिलांना ते निखळलेले चाक आणि ती गाडी दाखवली. त्याच्या वडिलांनी ते दोन्ही हातात घेतले आणि हाताने जरासा जोर लावून त्या गाडीचे निखळलेले चाक पूर्ववत बसवले. त्याने त्या छोट्या मुलाच्या अश्रूंचा मुका घेतला आणि खेळण्याकरिता त्याला पुन्हा खाली ठेवून दिले आणि तो आनंदाने खेळू लागला. श्रोत्यांनो, हा इंजिनियर एक चांगला पिता होता. परमेश्वर स्वतः एक कनवाळू पिता असल्याने
त्याने तुमच्या अंतःकरणात ती पित्याची उपजत प्रेरणा घातलेली आहे. जेव्हा तुमच्या जीवनात एखादी समस्या निर्माण होते, तेव्हा ती तुम्हाला सोडविण्यास अशक्य गोष्ट वाटते. परंतु परमेश्वराला अशा वेळेस तुम्ही तिच्याविषयी जेव्हा विनंती करता, तेव्हा तो तुमची विनंती ऐकतो. जर तो तुम्हाला नकारार्थी उत्तर देत असेल, तर त्याचा अर्थ हाच आहे की तुमच्याकरिता तेच उत्तर योग्य आहे. आमच्या स्वर्गीय पित्याजवळ आम्ही आमच्या सर्व समस्या घेऊन जाऊ शकतो आणि बऱ्याचदा तो आम्हाला नकारार्थी उत्तर देतो. आपल्याला आठवतच असेल की इजबेलच्या धमकीला व जाचाला वैतागून एलियाने मृत्यू यावा याकरिता प्रार्थना केली. परंतु परमेश्वराने ती ऐकली नाही, कारण परमेश्वराला त्याच्याकडून आणखीन कार्य करून घ्यायचे होते. आणि एवढेच नाही, तर परमेश्वराने एलियाकरिता मरण नाही तर गौरवी स्वर्गारोहण राखून ठेवले होते. परमेश्वराचा एलियाच्या त्या प्रार्थनेविषयीचा नकार एलियाकरिता उत्तम, योग्य असेच उत्तर होते. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा नेहमी परमेश्वराच्या इच्छेसमोर झुकायचे आहे. परमेश्वराच्या इच्छेकरिता अधीन राहायचे आहे. माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिले नाही असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणायला हवे की त्याने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे, ते नकारार्थी आहे आणि तेच माझ्याकरिता योग्य उत्तर आहे. आम्ही आमच्या विनंत्या परमेश्वरासमोर आभार प्रदर्शनासह सादर करायला हव्यात. पुढील वचनाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला मागेच जी एक गोष्ट सांगितली ती पुन्हा एकदा सांगू द्या. आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना घेऊन जातो तेव्हा किराणाच्या दुकानात हव्या असलेल्या मालाची यादी देतो. तशा आमच्या मागण्या आम्ही सादर करू नयेत किंवा एखाद्या नोकराला तू अमुक अमुक कर, अशा प्रकारे कर, अशा आज्ञा देतो तशा देवाला आज्ञा करण्याचे धाडस आम्ही करू नये. लक्षात घ्या की आमचा प्रभू परमेश्वर या संपूर्ण विश्वाचा निर्माण करता आहे. तो अत्यंत सामर्थ्यशाली आहे. त्याच्या पदस्पर्शाने पर्वत घुमसतात, पृथ्वी थरथर कापते आणि समुद्राचे नद्यांचे पाणी मागे हटते. तो भयास योग्य असलेला परमेश्वर आहे आणि त्याच्यासमोर आमची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या किड्याप्रमाणे, एखाद्या लहानशा मुंगीप्रमाणे आहे. त्याने इच्छा केली तर आम्ही एका क्षणात नष्ट होऊ शकतो. म्हणून त्याच्यासमोर जाताना आपली स्थिती लक्षात ठेवून, आदरयुक्त भीती बाळगून, अतिशय नम्रतेने आम्ही आमच्या प्रार्थना सादर करायला हव्यात. प्रथम तो स्तुतीस पात्र आहे म्हणून त्याला आधी त्याच्या प्रेम, दयेबद्दल, कृपेबद्दल गौरव द्यायला हवे आणि मगच आम्ही आमच्या प्रार्थना व विनंत्या त्याच्यासमोर सादर करायला हव्यात. आणि आपण काय मागतो व कसे मागतो याविषयी ही दक्षता घ्यायला हवी. कित्येकदा आमच्यापैकी अनेक जण देवाजवळ नीट विचार न करता काही गोष्टी मागतात. उदाहरणार्थ, हे परमेश्वरा, तुझ्या सेवेकरिता तू मला मोड, घडीव व चकचकीत पात्र बनव. अशा प्रकारच्या प्रार्थनेत अयोग्य असे काही नाही. परंतु परमेश्वर जेव्हा त्यांना मोडून, घासून, चकचकीत करू लागतो, तेव्हा हेच लोक देवाला रडून दोष देऊ लागतात किंवा तसे करू नको अशी प्रार्थना करतात. याकरिता उपदेशकाचे पुस्तक 5 अध्याय आणि 2 वचन आम्हाला सांगते की तू आपल्या मुखाने उतावळा असू नको. तुझ्या हृदयाने देवासमोर काही उच्चारायला त्वरा करू नये, कारण देव आकाशात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस. यामुळे तुझी वचने थोडी असावीत. मित्राजवळ आम्ही आमचे हृदय मोकळे करतो तसे देवाजवळ करावे ही गोष्ट खूप सुंदर आहे. परंतु देवाजवळ जाताना तो भयास योग्य असलेला परमेश्वर आहे, त्याचा योग्य आदर आम्ही करायला हवा हे लक्षात ठेवूनच आम्ही जायला हवे. लक्षात ठेवा की तो तुमच्या दिमतीला असलेला नोकरही नाही किंवा किराणा मालाचा दुकानदारही नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या काळज्या, चिंता, दुःख, समस्या त्याच्याकडे घेऊन जाता, तेव्हा आभार प्रदर्शनासह योग्य आदरभाव ठेवून, योग्य वृत्ती ठेवून त्याच्याकडे जा. तो प्रेमळ आहे आणि तो आमच्या प्रार्थनांना योग्य ते उत्तर नक्कीच देतो. आता आम्ही आमच्या अशा प्रार्थना त्याच्यासमोर सादर करण्याचे आमचे काम केल्यावर तो काय करतो ते पौलाने पुढे सांगितले आहे. ते काय आहे ते आपण वाचूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 7 वचन. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल. पवित्र शास्त्र वेगवेगळ्या प्रकारच्या शांतीविषयी आम्हाला सांगते. ते आम्हाला जगातील शांतीविषयी सांगते. आमची खात्री आहे की पाणी जसे समुद्राला व्यापते, तशी एक दिवस शांती, जी परमेश्वराची शांती आहे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी त्याने देव केली आहे,
ती संपूर्ण पृथ्वीला व्यापून टाकेल. ती शांतीचा राजपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे येईल. तसेच पापांची क्षमा प्राप्त झाल्यावरही आम्हाला एक प्रकारची शांती प्राप्त होते. रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 1 वचन सांगतं, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. तसेच एक विशेष प्रकारची शांती आहे जिच्याविषयी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 27 वचनात त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. ही एक विलक्षण सुंदर शांती आहे, परंतु ती मानवी बुद्धीपलीकडची शांती आहे. ही कशा प्रकारची शांती आहे याचे मी तुम्हाला वर्णन करून सांगू शकत नाही. पण या प्रकारच्या शांतीमध्ये आपण नेहमीच राहत नाही. ती आमच्या अंतःकरणाला भारावून टाकणारी, व्यापून टाकणारी अवर्णनीय अशी शांती आहे. आणि परमेश्वर ती शांती आम्हाला अनुभवायास देतो. पौलाने या आधीच्या वचनात आम्हाला कशाचीही काळजी करू नये आणि सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपले मागणे देवाला कळविण्यास सांगितले. आणि असे जेव्हा आम्ही करतो तेव्हा देवाची शांती आमची अंतःकरणे व विचार ख्रिस्त येशूमध्ये राखते. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तारणारा हे प्रभू ये मनी. पौलाला आमच्या चिंता व काळजांचे मूळ कुठे आहे हे माहीत होते. आमच्या चिंता आमच्या अंतःकरणात निर्माण होतात आणि आमचे विचार व कल्पना त्या चिंतांचे स्वरूप फार वाढवून ठेवतात. आणि गंमत अशी की या दोन्ही गोष्टींवर आम्ही स्वतः ताबा ठेवू शकत नाही व या दोन्ही गोष्टी आमचा पूर्ण ताबा घेतात व आम्हाला चिंतेचे बळी करतात. आमची मने व अंतःकरणे आम्हाला चिंतेचा शिकार कशी बनवतात याचे मी आपणाला एक साधे उदाहरण देते. तुमच्या घरामध्ये तुमची प्रिय पत्नी थोड्याशा तापेने बिछाण्यावर आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक तिला योग्य ती औषधे दिलेली आहेत. तिच्या तापेविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही, परंतु तुमचे विचार, तुमच्या अंतःकरणातल्या कल्पना तुमच्या समोर वेगवेगळी दृश्ये आणून तुम्हाला सांगतात, आता तिचा ताप थोडा आहे पण तो वाढू शकतो, मग तो मेंदूत जाईल, त्यामुळे तिच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्या गावात चांगले डॉक्टर्स नाहीत, मग तिला जिल्ह्याच्या ठिकाणी हलवावे लागेल, मग खूप खर्च होईल. खर्चाचे काही विशेष नाही, वेळ पडल्यास कर्ज काढता येईल. पण समजा तिचे काही बरे वाईट झाले तर माझ्या लहान लेकरांचे काय होईल, त्यांना आईची माया कोण देईल, वगैरे वगैरे विचारांनी तुम्ही त्रस्त होता. तुमचा चेहरा दुःखी दिसतो
कारण अंतःकरण चिंतेने ग्रासलेले दिसते. किंवा तुम्ही SSCच्या परीक्षेला बसला आहात, पेपर्स पाहिजे तितके चांगले लिहिले नाहीत, परीक्षेत नापासून वर्ष गमावण्याची भीती वाटते आणि त्याविषयीच्या चिंतेने झोप गायब होते. चिंता मोठी उपद्रवी गोष्ट आहे श्रोत्यानो. ती कधी कोणाला शांतीने जगू देत नाही आणि ती सैतानाच्या हातातले एक प्रभावी शस्त्र देखील आहे. आणि तुम्ही जर विश्वासणारे आहात तर अशा चिंता मनात बाळगल्याने तुमची ख्रिस्ती साक्ष ही बिघडते. लोक तुमच्याकडे पाहून असे म्हणू शकतात की इतक्या प्रार्थना करून देवाच्या जवळ जाऊनही हा माणूस, ही बाई सुखी नाही, तर देवाकडे जाण्यात काय अर्थ आहे? तुमच्या चिंतेमुळे तुमची स्वतःची साक्ष तर बिघडतेच, परंतु देवाच्या नावालाही काळिमा लागतो. मग तुम्ही म्हणाल की या चिंतेवर काय उपाय आहे? मी कितीही प्रयत्न केला तरी चिंतेवर ताबा मिळू शकत नाही. प्रेषित पौलाने यावर प्रार्थना करणे हा उपाय सुचवला आहे. लक्षात घ्या की प्रार्थना म्हणजे एखादा मानसशास्त्रीय उपाय नाही. तसेच प्रार्थना करताना तुम्ही चिंता विसराल व थोड्या वेळ तरी तुम्हाला बरे वाटेल असेही तो म्हणत नाही. किंवा देवाचे व ख्रिस्ताचे विचार तुमच्या मनात येऊन तुमच्या चिंता ते दूर करतील किंवा प्रार्थनेने परिस्थिती बदलते असेही प्रेषित पौल या ठिकाणी म्हणत नाही. तर तुम्ही प्रार्थना केल्यावर देव तुमच्यासाठी काहीतरी करेल असे तो सांगत आहे. आमच्या प्रार्थनेमुळे काही घडत नाही, तर परमेश्वर आमचे अंतःकरण व विचार ख्रिस्त येशूमध्ये राखतो, हे देवाचे कार्य आहे. म्हणजे आमच्या भोवती देवाच्या शांतीचा तट, त्याच्या शांतीचे कवच उभारल्या जाते. आमचे विचार व आमच्या काळजा व चिंता आमच्यावर हल्ला करीत असताना देवाची शांती आमचे संरक्षण करते. हे फक्त परमेश्वर करतो, आमच्या प्रार्थना करीत नाहीत. देवाची शांती अवर्णनीय आहे. ती शब्दांच्या पलीकडची आहे. ती येशू ख्रिस्तामधली देवाची शांती आहे. याचा अर्थ असा की परमेश्वर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची व त्याच्याविषयीच्या गोष्टींची आठवण करून देतो. परमेश्वर त्याच्या वचनांच्याद्वारे आमचे सहाय्य करतो. उदाहरणार्थ रोमकरास पत्र 8 अध्याय 28 व 32 या वचनांमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 आणि 32 वचने. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्या सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. तसेच ज्याने आपल्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्याला दिले, तो त्यासहित आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? तसेच याच अध्यायात पुढे 38 आणि 39 या वचनांमध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, भले आकाश पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. अशी पवित्र शास्त्रात अनेक वचने आहेत ज्यांची आठवण आमच्या अंतःकरणात शांती उत्पन्न करते व आमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखल्या जातात. ज्यांची कल्पनाशक्ती फार सुपीक आहे त्यांना तर अशा संरक्षणाची फार फार गरज आहे. या सर्व सांत्वनदायी वचनातून एकच निष्कर्ष आम्ही काढू शकतो की ज्याने आमच्याकरिता इतका महान त्याग केला, तो आमचा असा मध्येच त्याग करणार नाही, तो आम्हाला सोडून देणार नाही. अशा प्रकारे परमेश्वर आमचे चिंतेपासून संरक्षण करतो. मी या संदर्भात एक सुंदर अनुभव वाचला. जॉन जॉर्ज कार्पेंटर हे सॅल्वेशन आर्मीचे एक मोठ्या पदावरचे देवाचे सेवक होते आणि त्यांना एक सुंदर सुकुमार कन्या होती. कार्पेंटर व त्यांची पत्नी दोघांचेही या मुलीवर फार प्रेम होते व या मुलीने आपले तरुण जीवन पूर्वेकडील एका देशात सुवार्तेकरिता समर्पित केले होते. एकदा अचानक ती आजारी पडली आणि तिच्या आईवडिलांना कसे माहीत नाही, पण तिच्या आरोग्याकरिता प्रार्थना करता आली नाही. त्यांनी एकच प्रार्थना केली, तुझी इच्छा असेल तर तू तिला बरे करशील. त्यांना परमेश्वराजवळ तिचे आरोग्य मागता आले नाही. जवळजवळ 1.5 महिना तसाच गेला व एक दिवस ती मुलगी मरण पावली. ज्या दिवशी ती मरण पावली त्या सकाळी कार्पेंटर आपल्या पत्नीला म्हणाले, मला माझ्या अंतःकरणात एक विलक्षण, व्यक्त करता येणार नाही अशी शांती जाणवत आहे. आणि त्यांच्या पत्नीनेही तिलाही ती शांती जाणवत असल्याचे सांगितले. मग ती त्यांना म्हणाली, ही देवाची शांती असली पाहिजे. आणि श्रोत्यांनो, ती खरोखर देवाची शांती होती. मी माझ्या जीवनातल्या अनेक कठीण प्रसंगांमध्ये ही शांती अनुभवली आहे. काय आपणाला या शांतीचा अनुभव आजपर्यंत प्राप्त झालेला आहे?
जर नसेल तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण तो प्राप्त करू शकता. आता आम्हाला दिसतं श्रोत्यानो की या उतार्याची सुरुवात काळजीने झाली आणि शेवट शांतीने झाला. या दरम्यान आमची दुःखदायक किंवा चिंतेची परिस्थिती बदलली नसेल, परंतु देवाची शांती आमच्या मनाचे व अंतःकरणाचे संरक्षण ख्रिस्त येशूमध्ये करीत आहे हे आम्हाला अनुभवास आले. कित्येकदा परमेश्वर आमच्या भोवतीचे वादळ शमवत नाही, परंतु त्या वादळात आमच्या अंतःकरणाला स्थैर्य व शांती जरूर देतो. कधीकधी तो आमच्या परिस्थितीपासून आमची सुटका करीत नाही, परंतु त्या परिस्थितीत आमचे संरक्षण जरूर करतो. आमचे मानसिक संतुलन ढळू देत नाही, आमचे चित्त अस्वस्थ होऊ देत नाही, तर तो आम्हाला मानवी बुद्धी पलीकडची शांती देतो. आमच्या कठीण परिस्थितीत परमेश्वराला आम्ही परिस्थिती बदविण्याची विनंती करतो, उत्तर द्यायची विनंती करतो, परंतु आम्हाला त्याने बदलावे अशी प्रार्थना आम्ही करायला हवी. प्रार्थना हे ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य आहे. आमची सुरुवात काळजीने झाली तरी शेवट मात्र शांतीने होतो. आता पुढच्या वचनांमध्ये पॉल सामर्थ्याचे मंदिर म्हणजे ख्रिस्ताविषयी मनन याबद्दल आम्हाला सांगत आहे. हे वचन एक सुंदर वचन आहे. आपण ते वाचूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 8 वचन. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. आपल्याला आठवतच असेल की 3 अध्यायाची सुरुवातही पॉल इतके सांगणे आहे असे म्हणून करतो, परंतु आता मात्र तो खरोखर या पत्राच्या उत्तरार्धात आहे आणि आता शेवटचा बोध तो फिलिप्पियरांना करीत आहे. हे जे वचन आपण आताच वाचले ते ख्रिस्ताचे सर्वात लहान किंवा संक्षिप्त चरित्र आहे. जो सत्य आहे, जो म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मी आहे, जो सन्मान्य आहे, जो तो न्यायी आहे, जो तो शुद्ध आहे, त्याचे आम्ही मनन करावे असे सांगण्यात आले आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की या पृथ्वीवर फक्त एकच व्यक्ती पवित्र होती आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने प्रश्न विचारला, तुमच्यापैकी कोण मला दोषी ठरवेल? त्याला कोणीही दोषी ठरवू शकले नाही. तसेच तो योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 30 वचनात म्हणाला, कारण जगाचा अधिपती येतो तरी मजमध्ये त्याचे काही नाही. श्रोतांनो, सैतान तुमच्या व माझ्यामध्ये नेहमीच काही ना काहीतरी दोष काढू शकतो, परंतु प्रभू येशूमध्ये तसे काहीच नव्हते. त्याच्याविषयी आपण इब्री लोकास पत्र 7 अध्याय आणि 27 वचनात वाचतो की तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा असा आहे. तसेच तो प्रिय आहे, म्हणजे कृपाळू आहे. सद्गुण म्हणजे त्याच्या ठाई सामर्थ्य व धैर्य आहे. धैर्यवान असलेला तो खरा पुरुष आहे. त्याने स्वतःवर संपूर्ण मानवजातीचे ओझे घेतले. तो स्तुतीस पात्र आहे व त्याच्याविषयीच्या सर्व गोष्टी सुश्राव्य आहेत. आज आम्ही त्याची स्तुती आणि गौरव करू शकतो. आज तुम्ही व मी ज्या जगात जगत आहोत ते जग गलिच्छ आहे. शहरातल्या रस्त्यांवरून जाताना तेथली घाण तुम्हालाही लागते. तुमचे मन, तुमचे डोळे त्यामुळे अस्वच्छ बनतात. या सर्व नैतिक घाणीचा तुम्हाला कधी कंटाळा येत नाही काय? सिने जगताजवळ काही चांगल्या कल्पना राहिलेल्या नाहीत, म्हणून ते हिंसा व वासना यांचे सर्रास चित्रण करते. टीव्ही नवीन काही प्रदर्शित करीत नाही, तर सर्व जुन्याची पुनरावृत्ती करते आणि आता तर त्याचीही जागा नैतिक गलिच्छपणा व हिंसा यांनी घेतलेली आहे. कोणी असे म्हटले आहे की दूरचित्रवाणी म्हणजे टीव्हीचे जग एखाद्या मोठ्या उकिरड्यासारखे आहे आणि तरीही लोक आपले डोळे त्यावर खिळून बसतात. त्यांची मने गलिच्छ विचारांनी, हिंसेने व वासनेने भरलेले आहेत. ख्रिस्ती व्यक्तीला म्हणजे विश्वासणाऱ्याला या गलिच्छ हिंसेने भरलेल्या जगात आपले आयुष्य काढायचे आहे आणि तो जर ते जगाच्या गलिच्छ पद्धतीने जगू लागेल तर त्याच्या जीवनात काही सामर्थ्य शिल्लक राहणार नाही. याच कारणामुळे आमच्यातले अनेक विश्वासणारे दुबळे विश्वासणारे आहेत. ते आठवड्याच्या प्रत्येक दिवशी आपले मने व अंतकरणे व पोटे या जगाच्या गलिच्छ गोष्टींनी भरून टाकतात आणि मग आपल्या जीवनात सामर्थ्य का नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. आम्हाला पवित्र ठिकाणाची गरज आहे, ज्यामुळे आमची मने पवित्र व शुद्ध राहतील. अशा गोष्टी आम्हाला चिंतन मनन करण्यासाठी हव्या आहेत. आम्ही काही प्रश्नांचा या ठिकाणी विचार करू शकतो. आम्ही देवाचे वचन वाचण्यामध्ये किती वेळ खर्च करतो? येशू ख्रिस्ताविषयी मनन करण्यात किती वेळ घालवतो? देवाचे वचन
आरशाप्रमाणे आहे असे याकोबाच्या पत्रातून आम्हाला पवित्र शास्त्र सांगते. त्या वचनात आम्हाला आमची प्रतिमा जशीच्या तशी दिसते आणि आम्हाला त्यामध्ये ख्रिस्ताचीही प्रतिमा दिसते. पॉल करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 18व्या वचनात म्हणतो, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत आणि जो प्रभू त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. देवाच्या वचनाच्या आरशात आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची प्रतिमा दिसते. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहत राहता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य आणि उन्नती प्राप्त होते. या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही मार्गाने प्राप्त होऊ शकत नाहीत. येशू ख्रिस्ताने म्हटले की आम्ही त्याला उंच करायला हवे, म्हणजे आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनातून त्याला उंचवायला हवे, जेणेकरून तो स्वतःकडे अनेकांना आकर्षित करून घेईल. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. प्रार्थना हे सामर्थ्याचे गुपित आहे. आजचा प्रश्न, कोणते वचन हे ख्रिस्ताचे सर्वात लहान किंवा संक्षिप्त चरित्र आहे? ए. फिलिप्पई 4:6, बी. फिलिप्पई 4:8, सी. फिलिप्पई 4:4, डी. फिलिप्पई 4:13. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की विश्वासणाऱ्यांना देवाकडून मानवी समजुतीच्या पलीकडे असलेली अलौकिक शांती अनुभवण्यास कसे प्रोत्साहित करण्यात आले. ख्रिस्ताद्वारे ही शांती आम्हाला प्राप्त होते. म्हणूनच आम्ही चिंतेला बळी पडू नये. यासाठी आम्हाला ख्रिस्ती जीवनाचे सामर्थ्य म्हणजेच प्रार्थना करण्यात आम्ही तत्पर असले पाहिजे. प्रियांनो, आपल्याला कोणती तरी चिंता सतावते का? देवाची शांती आपणास हवी आहे काय? तर आजचे अध्ययन स्वीकारा आणि जे योग्य आहे त्याचे मनन करा. आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वरा, जी शांती तू आम्हाला देऊ केलेली आहेस, जिच्यामुळं आमचं जीवन आशीर्वादित बनलेलं आहे. होय प्रभूजी, आमचं जीवन हे चिंतेनं भरलेलं होतं, काळजी त्याच्यामध्ये होती. आम्ही काय करावं आम्हाला ठाऊक नव्हतं. परंतु बापा, ही सर्व चिंता तू आमच्याकडून काढून घेतोस ज्यावेळेस आम्ही तुझ्यावरती परिपूर्णतेने विसंबून राहतो. होय प्रभूजी, त्याच वेळेस तू आम्हाला तुझी शांती देऊ करतो, ज्याच्याद्वारे आमचं जीवन अधिक सुखी बनतं, समाधानी बनतं. होय परमेश्वर दे बापा, या गोष्टी पुन्हा एक वार तू आम्हाला शिकवल्यास, सांगितल्यास, समजवल्यास आम्ही तुझे उपकार मानतो. ही गोष्ट आम्ही स्वीकारतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. होय बापा, तुझी शांती आमच्या जीवनामध्ये सातत्यानं आम्हाला लाभत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.